विनंती करतो की आपण मार्गदर्शन करायचंय. मराठी एकजुटीचा नाही, हे फक्त केलेली कामं ठेवा. ते पुढे व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, संजय तर आमच्या दोघांचा कॉमन मित्र आहे. व्यासपीठावरील सर्वच तिन्ही पक्षाचे, राष्ट्रवादीचे सुद्धा नेते आहेत आणि उद्याचे या नगराचे नगरसेवक आणि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जरा आवाजाची गडबड आहे. आणि एक 4 दिवसापूर्वी मला मुलाखतकाराने विचारलं होतं, इस चुनाव की खासियत क्या है? म्हटलं खासी यही खासियत है. सगळेजण खोकतायत, सगळ्यांनाच घशाचा त्रास होतोय आणि हा काय अचानक नाही झालेला. त्याच्या मागे हे सगळं जे काय राजनी सांगितलं ते षडयंत्र हळूहळू हळूहळू आपल्या गळ्यापाशी आवळत 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 हा केवळ माझा नाही तर आपल्या सगळ्यांचा आवाज चेपण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आज राज, तू 2 उमेदवार दाखवले ज्यांना 5 कोटीची ऑफर होती, 1 कोटीची होती. तशा त्या आणखीन एक ताई आहेत, ज्योतिताई, त्यांना पण ऑफर होती. त्यांनी नकार दिला. नाहीतर कोटी कोटी रुपये घेतल्यानंतर आपल्याला काय कळलं असतं. पण त्यांनी नकार दिल्यानंतर आपण काय करणार आहात हा प्रश्न आहे. कारण आजच सकाळी तुमच्याकडे सुद्धा आलं असेल, कारण आता सोशल मीडिया खूप सगळीकडे पसरलेला आहे. इन्स्टावरती काही रील फिरतायत. मी मगाशी आलेल्या राजू पाटलांना विचारलं की कल्याणमधलाच तो विभाग आहे ना, विभाग क्रमांक 29. हा, ज्योतिताई आहेत का? या या बघा ताई, तुम्हाला आणि तुम्हाला सगळ्यांना खरंच खूप खूप धन्यवाद देतो आणि खूप निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. प्रभाग क्रमांक 29 हे सगळं मी फोनवरती पाहिलं. घराघरामध्ये पाकिटं जात आहेत, पैशाची पाकिटं. आणि हीच आता निवडणूक संपली आहे, नेमणुका सुरू झालेल्या आहेत. आणि आम्हाला किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपण मतदान करतोय म्हणजे आपलं सरकार निवडतोय, मला असं वाटतं की ही कदाचित शेवटची निवडणूक असेल. कारण याच्या पुढे आता देशाचे पंतप्रधान देश चालवतील असं वाटत नाही, राज्याचे मुख्यमंत्री राज्य चालवतील असं वाटत नाही. कोण चालवेल देश, कोण चालवेल राज्य? आणि आपण बसा बोंबलत, महापौर कोण होणार? मला एक गोष्ट कळत नाही, म्हणजे आम्ही 2 भाऊ 20 वर्षांनी एकत्र आलो. जेव्हा एकत्र नव्हतो तेव्हा विचारत होते एकत्र येणार की नाही येणार, उद्या तुम्ही असे कराल का, एकत्र येणार का? आता आलो. आजच मला कोणीतरी विचारलं की तुमची जी काही युती झाली त्याच्यात जागा वाटप कसा झाला. आणि मी त्यांना उत्तर दिलं, मुळामध्ये आमची युती जागा वाटपासाठी झालेलीच नाही, मराठी माणूस जागा करण्यासाठी आमची युती झालेली आहे. जागा वाटप कसलं, आमचीच जागा आहे. आणि सगळी आम्ही म्हणजे एका घराण्याचीच लेकरं आहोत. आपण सगळी एका मातेची, एका मातीची लेकरं आहोत. मग दुसरा प्रश्न येतो की तुम्ही मराठी करताय, इतर भाषिकांचं काय? म्हटलं काय, इतर भाषिकांनी कोणी तक्रार केली का तुमच्याकडे? आमचा विरोध दुसऱ्या भाषिकांना किंवा भाषेला नाहीये, पण आमच्यावरती जो दादागिरी करतोय, आमच्या घरात घुसून
त्याला त्याच भाषेत उत्तर नाही दिलं तर कशाला छत्रपतींचं नाव घ्यायचं?